इतिहासात प्रथमच मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 10 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र सोपवून आत्मसमर्पण। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारू यांना बावधन पोलिसांकडून पौड न्यायालयात हजर। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी कारवाई। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात हाणामारी, मुलीचे फोटो काढल्याप्रकरणी वाद, मुलीच्या वडिलांकडून गुन्हा दाखल। कोल्हापुरातील कृषी प्रदर्शनात तरुणांची फ्रीस्टाईल हाणामारी, किरकोळ वादावादीचा हाणामारीत रूपांतर। अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकात 4 चाकी वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे आग, आगीत 4 चाकी जळून खाक। पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात, स्कूल बस आणि कारची एकमेकांना धडक, अपघातात 2 जण जखमी। एमपीएससीची 21 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलली, 21 तारखेला मतमोजणी असल्यानं परीक्षा पुढे ढकलली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीला मुदतवाढ, 12 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। पुणे विद्यापीठात 111 जागा भरायला मंजुरी। 21 ते 31 डिसेंबरपर्यंत विठ्ठलाची पाद्यपूजा बंद, सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी, सुलभ आणि त्वरित दर्शन मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। कल्याण लोणावळा दरम्यान 8 आणि 10 डिसेंबरला विशेष ब्लॉक, या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील राजकीय हस्तक्षेपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून कानपेचक्या, सर्व अधिकाऱ्यांनी नियमावलीनुसारच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करावी, उच्च न्यायालयाकडून ताकीद। आता बघूया वन्य प्राण्यांची सर्वसामान्यांमध्ये कशी दहशत आहे याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। नागपूरच्या पाडी परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल, बिबट्या रस्ता क्रॉस करतानाची दृश्य। काही दिवसांपूर्वी याच भागात एका घरात शिरला होता बिबट्या। शिरूरच्या येवलामाथा परिसरात बिबट्याने ट्रॅक्टर चालकाची वाट अडवली, ट्रॅक्टर समोर सुरुवातीला फिरत नंतर त्याने उसाच्या शेतात धाव घेतल्याचा व्हिडिओत कैद। पारगाव खंडाळा भोर मार्गावरील कानवडीत बिबट्याचा संचार, परिसरात भीतीचं वातावरण। साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यातील कानवडीतील अतिटपेडा परिसरात बिबट्याचं आणि बछड्याचं दर्शन, परिसरात घबराटीचं वातावरण। पुणे विमानतळ परिसरात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार, विमानतळ परिसरात 7 ट्रॅप कॅमेरे तैनात। वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना सरकार सरकारी नोकरी देणार, लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता। अंबाजोगाईच्या डोंगरपिंपळा गावात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 शेळ्यांचा मृत्यू, शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला, वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 70 जणांचा बळी, जंगलं कमी पडून लागल्याने वाघ, बिबट्या आणि वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याचं प्रमाण वाढलंय। आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत रॅपिडो आणि ओलाने सुरू केलेल्या बाईक टॅक्सीमुळे आणखी एक गुन्हा दाखल, आंबोली पोलिसांनी रॅपिडो विरोधात दाखल केलेला आणखी एक गुन्हा। परवानगी नसताना मुंबईत रॅपिडो आणि ओलाकडून बाईक टॅक्सी चालवण्याचा आरोप। उपनगरीय नेटवर्कवर बनावट आणि एडिटेड तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांविरोधात मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून तीव्र कारवाई। गेल्या काही महिन्यात अनेक प्रवासी एआयने एडिट केलेल्या तिकिटांसह प्रवास करताना आढळल्याने ही कारवाई। मुंबईतील एकूण 17 प्रशासकीय विभागांमध्ये आज आणि उद्या 15% पाणी कपात, भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम हाती घेतल्याने पाणी कपात। विमानसेवा विस्कळीत झाल्याने पुणे विमानतळावर रेल्वेकडून मदत कक्ष स्थापन, विमान प्रवाशांसाठी रेल्वेकडून पुण्यात वेगळ्या शहरांसाठी विशेष गाड्यांचं आयोजन।